हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही आलेलो आहोत कॉलेजला, कारण आम्हाला भेटणार आहे डिग्री। सो शॉर्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल। तर आम्ही इथे सगळे खाली आलोय वरती। अजून टाइम आहे 11 वाजता काहीतरी त्यांचं भाषण वगैरे संपलं आणि खाली फोटोशूट वगैरे चालू आहे। तर सोबत आहे चैतन्य, समीर, सई, धनंजय आणि वेदांत। तर आम्ही सगळे असं थांबलोय आणि मस्त वारा सुटलाय, कारण वर सगळं घाम येतोय आणि खूप असं कसतरी होते। सो आता आपण थांबूया तिथे। फायनली आम्हाला आता डिग्री भेटणार आहे। फायनली भेटणार आहे आणि आता आम्ही इथे सगळेच खाली येत आहेत। थोड्या वेळाने आम्ही वर जाऊ, कारण आता वरती खूप जास्त स्टुडंट सगळे बसलेले आहेत। त्यांचं झालं की मग आम्ही जाऊ। सो आता आम्ही वरती चाललोय लॉ कॉलेजमध्ये। तर चला, हसू नका रे, हे लाजतात माझे मित्र आणि लाजून कधीही कोण पुढे जात नसतं। मला लाज नाही वाटत। तर चला, माझं रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे आणि यांचं बाकी आहे आणि बाकी सगळ्यांचं म्हणजे झालंय। आता नाश्ता करायला चाललोय। नाश्त्याला समोसा नाश्ता सो चला। तर आता आम्ही वरती आलेलो आणि आता मस्तपैकी नाश्ता वगैरे आम्हाला होता। तो एक फॉर्म आम्हाला सर सांगत होते की हा फिल करायचा आहे। सो आम्ही फिल केला तो आणि इथे असं सगळे बसलेलो टाइमपास करत, कारण आतमध्ये सरांचं लेक्चर वगैरे चालू होतं आणि आम्हाला गर्दी होती, बसायला जागा नव्हती। मग आम्ही बाहेरच बसलो दुसऱ्या क्लासरूममध्ये। तर मी इथे नाश्ता वगैरे करून घेतला, मस्त समोसा होता आणि मग आम्हाला भेटली शमीना मला करीबन 1 वर्षाने भेटलेली आहे आणि इथे सगळे आम्ही असं फोनमध्ये बिझी। आणि हा बघा लगेच शायनिंग मारायला तयारच असतो कॅमेरा आला की। आणि मग असंच आम्ही जिथे जो हॉल आहे तिथे गेलो आणि सगळेजण असे गेलेलो। इथे बाकीचे सगळे बसलेले, तर पुढच्या रूममध्ये आम्ही गेलो आणि सगळे असे उभे राहिलेले आणि मग आम्ही इथं बसलो आणि इथून मस्तपैकी आता सगळ्यांचं प्रोग्राम सुरू झाल्याच्या नंतर मग इथे एकेकांना असं बोलवत होते नाव घेऊन। तर मला असं खूप भारी वाटत होतं की फर्स्ट टाईम मला असं काहीतरी भेटतंय आणि असं माझ्या आयुष्यात असं आहे। तर मलासुद्धा डिग्री घ्यायला बोलवलं आणि माझं पण नाव घेतलं, तर मला पण जाम भारी वाटलं। मग मी डिग्री वगैरे घेतली, खंदारे सरांनी मला डिग्री दिली आणि मग असंच फोटो वगैरे काढलेत आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनाच असं कोट वगैरे दिले। मग मी पण मस्त फोटोज वगैरे काढले घालून। आणि गाईज, आमचं ग्रॅज्युएशन होऊन झालं 1 वर्ष आणि आम्हाला डिग्री मिळाली आज। तर तुम्हाला डिग्री भेटल्यानंतर कसं वाटतंय? मस्त वाटतंय। तुम्हाला कसं वाटतंय? पोलिसांना सांग, पोलिसांना एकदम छान म्हणजे हे नव्हती, अपेक्षा नव्हती। आणि अजून कोण राहिलं? चैतन्य, कसं वाटलं? एकदम भारी काय। सो 1 वर्षाने आम्हाला डिग्री भेटलेली आहे। तुम्हाला डिग्री भेटल्यानंतर कसं वाटलेलं आहे? तुम्हाला डिग्री भेटल्यानंतर कसं वाटतंय? मला जाम आनंद झालाय। तुला कसं वाटतंय? काय मिळाली असं खूप छान वाटतंय। ही डिग्री मिळालेली आम्हाला फायनली। आणि हे आमचं कॉलेज आहे, भरपूर मोठं आहे। तुम्हाला आता दाखवू नाही शकत कारण आम्हाला जायचं आणि ऊन पण फार आहे, तरी मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। तर हे आमचं कॉलेज आहे आणि आम्ही मस्त इथे पहिले कॅम्पसमध्ये बसायचो वगैरे। तर ते जुने दिवस सगळे आठवले आणि आता आम्ही इथे नसणार आहोत। सो आज मी तुम्हाला त्यांना भेटवणार आहे ज्यांच्यामुळे आम्ही आज इथे आहोत। त्या म्हणजे आमच्या सुरभी मॅडम। तर या खूप चांगल्या आहेत, खूप मस्त आहेत। आणि कशा आहात मॅडम तुम्ही? खूप छान आहेत। सो यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्यामुळे खूप छान म्हणजे असं आम्हाला त्यांनी इथपर्यंत मार्गदर्शन केलं। तरी मग आम्ही इथे सगळे आमचा ग्रुप मिळून फोटो काढत होतो आणि मुलं वगैरे सगळे आमचा ग्रुप आहे मोठा। तर आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही इथे सोडा प्यायला गेलो, तिथे सोडा पिला मस्त आणि ते सगळे होते। त्याच्यानंतर मग आम्ही एक रेस्टॉरंटला गेलो, मेजवानी अलिबागमध्ये आहे। म्हटलं चला आज पार्टी करूयात, सगळेजण बरेच दिवसांनी भेटलोय वगैरे। तर मग पार्टीला गेलो आणि इथून असं सई, ओमकार, समीर आणि वेदांत आणि सावली आम्ही असे गेलेलो। तर इथे मस्त हॉटेल आहे हा आणि छान वाटलं।
तर आज म्हटलं इथली टेस्ट करूयात कशी आहे कशी नाही. आणि मस्त थंड थंड AC मध्ये बाहेर येऊन मग आम्ही ते पनीर क्रिस्पी मागवलेली स्टार्टर आणि खूप टेस्टी लागत होती. आणि ते नॉनव्हेजवाले मी त्यांना साईडला बसवलेलं आणि सई आणि मी व्हेज होतो तर आम्ही एका साईडला बसलेलो. तर मस्त लागत होती, टेस्टी होती. आणि मग असंच आमच्या गप्पा चालू होत्या आणि मग बऱ्याच दिवसांच्या गप्पा वगैरे आम्ही मारत होतो. त्यानंतर आम्ही व्हेज इथे पुलाव आणि माझ्यासाठी मी नूडल्स मागवलेले. तर असं मस्त टेस्ट होती आणि पुलाव तो खूप छान लागत होता. ते सगळे नॉनव्हेजवाले होते आणि मला व्हेजच म्हणजे मी व्हेजच खाते. सो मग असं मस्त आम्ही बसलेलो आणि मग जेवण वगैरे आम्ही घरी निघालो. आता माझं खाऊन वगैरे पूर्ण झालेलं आहे. सावली पण होती सोबत. तर खाऊन वगैरे झालेलं आहे पूर्ण. ओंकार नाही घरी टेन्शन घेऊ नकोस. तर सो आम्ही खाऊन पिऊन आता घरी चाललोय आणि जाऊन आता मस्त झोपते, आराम करते. तर चला घरी जाऊया. तर सावलीने मला घरी सोडलं आणि मस्त मी घरी आली. तर मी घरी आलेली आहे आणि माझं उन्हाने म्हणजे लिटरली खूप जास्त ऊन आहे आणि आम्ही जेवण वगैरे मग घरी आलो. आणि असंच होता माझा आजचा व्लॉग. जर तुम्हालाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथेच मी माझा व्लॉग एंड करते. तर बाय बाय.